नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, बरं आहे नव? अहो असणारच की, त्यात काय विषय आहे वय. बरं ते बोंबलत जाऊ दे. काय मग कोल्हापूरकरांनो, प्रादाच्या कोल्हापुरी चप्पल वादाबद्दल तुम्हाला माहिती आहे की नाही? तो विषय लय हार्ड आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी, आम्ही काय फुकट म्हणतोय वय, ते परत सिद्ध झालंय. चर्चा कोल्हापूरची, शोभून दिसतोय मानाचा तुरा फेटा आणि खुर्ची. हो कोल्हापूरचा अभिमान. तोकड्या विषयाला कोल्हापूरकर कधीच भीक घालत नाही. बरं तुम्ही म्हणाल, हे रांड्याच्या काय तो विषय सांग, कशाला उगीच रिक्षा फिरवायलेस? त्याचं झालं असं, जागतिक ब्रँडने इटली येथे आयोजित कार्यक्रमात मेन स्प्रिंग समर 2026 कलेक्शन सादर केले. या कार्यक्रमात मॉडेलच्या पायातील चप्पल ही कोल्हापुरी होती. हे पाहताच या जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पल चोरी केल्याचा आरोप केला. सुरुवातीला आपली महाराष्ट्राची ओळख परदेशात झळकली म्हणून कौतुक वाटत होतं. मात्र कालांतराने यामागचं खरं काय कारण हे समोर आलं. इटलीची ती मोठी महागडी फॅशन कंपनी प्रादा, तिने त्यांच्या एका फॅशन शोमध्ये टोरिंग सँडल म्हणून एक चप्पल आणली. आता काय झालं, ती चप्पल आपल्या कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनसारखी हुबेहूब दिसत होती, पण त्यांनी कुठेही कोल्हापुरी असं नाव टाकलं नाही. आपल्या कारागिरांचं बिरांचं काही नाव बिव काढलं नाही त्यांनी. उलट ती चप्पल त्यांनी $1,00,000 -1.25 लाखाला विकायला काढली की राव. जे आपल्या कोल्हापुरात 1000 रुपयात कर वाजणारी चप्पल मिळतात. कर वाजणारी हा विषय त्यांना माहिती आहे की नाही हे माहीत नाही, कारण कोल्हापूर म्हणजे विषय हार्डच, पण त्याची डिझाईन मात्र त्यांनी चोरली हे मात्र नक्की. शूरवीर घडविती मूळ जागली संस्कृती, खेळ तांबड्या मातीचा ही मर्दानी कुस्ती. मग काय कोल्हापूरकर गप बसत्यात वय? काढ रे फटफटी, विषय मिटवून येऊ म्हणून गाडी काढायला काय विषय इथला नव्हता. तरी बी तापली की हो सगळी. कारण बी तसंच आहे, कारण आपल्या कोल्हापूरच्या कारागिरांना, व्यावसायिकांना आणि सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना याचा लय राग आला. कारण कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त चप्पल नाही, ती आपला कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा वारसा आहे, आपली ओळख आहे. आणि तिची कॉपी कुणी केली तर गप बसतील वय. 2009 साली तिला GI टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन्स मिळालेला आहे. म्हणजे आम्ही ही वस्तू आमची आहे हे नोंदवून ठेवलंय. आम्ही प्रेमानं मागितलं तर सगळं सोडून देतोय, खरं नडला की फोडलाच म्हणून समजा. म्हणजे ती वस्तू फक्त आपल्या कोल्हापूरचीच खास वस्तू आहे हे कायद्यानं मान्य केलेलं आहे. तरी बी प्रादावाल्यांनी नुसती डिझाईन चोरली, स्वतःच्या नावावर खपवली आणि पैसा कमवला. ही तर सरळ आपल्या लोकांची फसवणूक झाली. आमच्या कलेची चोरी नाही तर काय हे म्हणायचे. मग काय घ्या की सोशल मीडियावर बातम्यामध्ये सगळीकडे याची बोंबाबोंब झाली. लोकांनी प्रादा चप्पल चोर असं म्हणून टीका देखील केली की राव. बरं लोक तरी बोललेच, पण कलाकार आणि नेते बी शड्डू मारून मैदानात उतरले. गप बसत्यात होय. आपले कलाकार नेते सगळ्यांनी यावर आवाज उचलून काटा किर्र केला की हो. कोल्हापुरी चप्पल कारागिरांच्या हक्कासाठी कुस्तीच्या मैदानात कसं शड्डू ठोकत्यात तसं सगळ्यांनी हुर्र घातला. तेही पहा. 23 जून रोजी मिलान फॅशन वीकमध्ये प्राडा ह्या जगप्रसिद्ध ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. त्यामध्ये कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं काही नाव नव्हतं. त्यांनी त्या चप्पलावरती त्यांचा लोगो टाकला आणि त्याचं प्रदर्शन त्या फॅशन वीकमध्ये केलं. मागचे काही दिवस मी बघतोय अनेक लोक खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आवाज स्वतःचा उठवत आहेत. आम्ही आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली आयडेंटिफाईड चप्पल आहे. त्याचा GI टॅग अप्रूव्ह झाला होता 2019 साली.
आणि कुठलाही ब्रँड तो डिझाईन लेदरमध्ये करून स्वतःचं डिझाईन आहे म्हणून हे विकू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की आम्हाला इथून पुढं त्या चप्पल जे प्राडा ब्रँडनी त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं. त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला कळालं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे 2023चा त्यांचा सेल 7,000 कोटी रुपयांचा होता. त्यामुळं ह्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास असणार आहे. तर त्या चप्पलातनं मिळणार जे उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्षोनवर्ष राबणारे आमचे कोल्हापुरी चप्पल बनणारे कारागीर जे आहेत त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी आम्ही 2 मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. आनंदाची बातमी अशी पण आहे मुख्यमंत्री महोदयांना या पूर्ण विषयाचा गांभीर्यता माहिती आणि तिथल्या तिथंच त्यांनी त्यांच्या टीमला सूचना दिल्या की ह्यावरती तातडीने कारवाई व्हावी आणि कोल्हापूरच्या लोकांना कारागिरांना त्यामध्ये न्याय मिळावा. अहो शूरवीर घडविती मूळ जागवी संस्कृती खेळ तांबड्या मातीचाही. आणि ताकाला जाऊन भांडण लपवता सरळ मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि प्राधान्य यासाठी जाहीर माफी मागावी, कारागिरांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्या टो रिंग सँडलच्या विक्रीवर बंदी घालावी अशी थेट मागणीच केली. लोकांचा इतका दबाव आल्यानंतर मग प्रादाबी कशाला काय म्हणते. प्रादावाल्यांनी थेट एक निवेदनच काढलं. त्यात त्यांनी कबूल केलं की होय आमची चप्पल भारतीय हस्तकलांनी प्रेरित आहे, पण माफी मागितली नाही की नुकसान भरपाईबद्दल काय बोलले नाही. पण आता अशी चर्चा सुरू आहे की प्रादावाले आपल्या कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरांशी भेटून त्यांच्यासोबत काम करायची तयारी दाखवत आहेत. मेड इन इंडिया कोल्हापुरी प्रेरित चपला काढायचं त्यांचं मन आहे असं दिसतंय. बघू असं झालं तर बरंच आहे, नाहीतर आम्ही प्रादाला चप्पल चोरच म्हणणार बघा. चांदीची गदा मिळे हो त्याला मिळे बहुमान हो कोल्हापूरचा अभिमान. म्हणजे एकंदरीत भावांनो काय तर प्रादा कंपनीने आपल्या कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल केली, पण तिचं श्रेय किंवा मानधनाबाबत काहीच दिलं नाही. उलट ती चप्पल महागड्या दराने विकायला काढली. यामुळे आपल्या कारागिरांचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अपमान झाला अशी भावना आमची आहे. आणि ह्यासाठी हा वाद मोठा झाला आणि तो आता कोर्टातही पोचलाय. बघूया आता पुढे काय होतंय ते. आपल्या कोल्हापुरी चप्पलची शान काय आहे हे जगाला कळायला लागलंय, हे मात्र खरं आहे. कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला या अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत. अभिमान वाटणारी गोष्टच चोरीला गेली. बरं, आम्ही कोल्हापूरकर आभारी मानतो. आपल्या अनेक कलाकार मंडळींनी यावर आक्षेप घेत पोस्ट केली. लेदर शूज असे न म्हणता याला कोल्हापुरी चप्पल असे नाव देण्यात यावे आणि आपली कोल्हापूरची शान जगभरात चर्चेत यावी असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय आपल्याला आपला दर्जा हा मिळायलाच हवा असं म्हणत केदार शिंदे, हेमल इंगळे, विदुला चौगुले, इंद्रनील कामत, इरिना रुडाकोवा, रसिका सुनील या कलाकार मंडळींनी आवाज उठवला आहे. म्हणून या राजकीय व्यक्तींचे आभार, कारण गोरगरिबांची काबाड कष्ट करून केलेली कलाकुसर म्हणजे कोल्हापुरी चप्पल आहे. या चप्पलांचा इतिहास 12व्या शतकाशी जोडलेला आहे. तर मग भावांनो, तुम्हासनी याबद्दल काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये ट्रक भरून कमेंट ठोका. त्याच्यात बी कंजूशी करू नका आणि हे कोल्हापुरी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला बी विसरू नका, नाहीतर बोंबलू दे रांड्याचा म्हणून व्हिडिओ बघून सोडून देशीला. बॅकग्राऊंडमधलं पूर्ण गाणं ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे. धन्यवाद. मूळ जागवी संस्कृती खेळ तांबड्या मातीचाही मर्दानी कुस्ती. महाराष्ट्राची शान वाढवी हा पैलवान. अहो महाराष्ट्राची शान वाढवी हा पैलवान.